जो बैल बक्कासूर सोबत पळतो ना तो कायम चर्चेत येतो. त्याचा बक्कासूरचा आशीर्वाद त्या बैलावरती कायम राहतो, म्हणजे राहतोच आणि राहणार, कायम राहणार. आज त्या मैदानात एक चांगले चांगले मातबर अशी टॉपची बैल आली होती, परंतु विसापूरकरांचा कार्तिक जो बक्कासूर सोबत पळलेला, आज त्या बैलानं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की बक्कासूरचा एक चेला कधी वाया जात नाही. बक्कासूरच्या सोबत पळलेला बैल आहे कार्तिक, आणि खुश केलं. जरी आज बक्कासूर जरी नव्हता मैदानामध्ये, पण तू होतास, एक तुझ्यावरती आशीर्वाद त्या बक्कासूरचा होता. खूप भारी वाटलं. एक बक्कासूरचं नाव कुठेतरी निघलं, कारण बक्कासूरचं नाव निघणं खूप महत्वाचं आहे. कारण की सगळ्यांना माहित आहे की बक्कासूर बैल काय चीज आहे, काय त्या बैलाची जेवढं कौतुक करावं, जेवढं विक्रम म्हणावे एवढे कमीच आहेत त्या बैलाचे, बक्कासूरचे. आणि नक्कीच त्या गुरसाळेच्या मैदानामध्ये आज एक आदत एक बैल असं भव्य दिव्य असं मैदानाचं नियोजन झालं होतं आणि नियोजन करण्यात आलं होतं. प्रत्येक गट पास करणाऱ्याला हेल्मेट दिलं होतं आणि चांगलं आणि नामांकित म्हणावं मैदान लागेल. आजपर्यंत एवढी मोठी नामांकित मैदानं झाली, पण तिथं डोक्याला हेल्मेट कधी दिलं नाही कुणी. नक्कीच त्या मैदानानं एक असा वेगळा आगळा निर्णय घेतला. त्या जीवा बैलाच्या स्मरणार्थ ते मैदान होतं आणि त्या मैदानात आज हरण्या आणि कार्तिक विसापूरकरांचा, आपला तोच हरण्या, महान भारत केसरीचा हरण्याचा मानकरी असलेला तो महान भारत केसरीचा तो हरण्या आणि विसापूरकरांचा कार्तिक या जोडीने आज एक नंबर केला आणि 1 लाख रुपये घेऊन गेले. आणि 1 नंबरचा जो चांदीचा जो गदा आहे तो घेऊन गेले. आज नक्कीच खूप महाराष्ट्र खुश झाला. कारण की कसं होतंय, कारण बक्कासूरच्या जो बैल पळतो गळ्यात तो नेहमी चर्चेमध्ये येतोच आणि तो बैल चर्चेमध्ये आला आणि नक्कीच सगळ्यांच्या नजरा त्या बैलावरती होत्या आणि त्या बैलानं आज करून दाखवलं. गट बघितला तुम्ही, सुट्टा काढला, सेमी सुद्धा एक ओव्हरटॅकच केला. असं वाटत होतं की नाही गाडी नाही बसायची, परंतु ओव्हरटॅक तर ओव्हरटॅकच असतो. हरण्या तुम्हाला माहिती आहे पब्लिकनं भेट नाही बैल, या बैलगाड्या क्षेत्रातला असा एकमेव बैल आहे बरं का. आहेत आपला बक्कासूर सुद्धा आहे, मथुर सुद्धा आहे, परंतु सगळ्यांना माहित आहे तो हरण्या पब्लिकनं पळतो तर पळतोच, भेट नाही त्या पब्लिकला. पब्लिक चिरत पळतो आणि गाडी कधी फॉलो होऊन देत नाही बरं का. त्या बैलाचं एक खासियत आहे. आणि नक्कीच आज कार्तिक सोबत तो पळाला, खरं भारी वाटलंय. कार्तिकला आज एक मोठ्या बैलासोबत पळायला मिळालं. महान भारत केसरीचा तो मानकरी हरण्या. हरण्या म्हणजे काही साधा सुद्धा बैल नव्हे. आणि नक्कीच एक डोळ्याचं पारणं फेरणारी लढत झाली, कारण मातबर गाडी होती. करंदूरचा राजा आणि शिरसवडीची रायफल. या गाडीला हरवणं एवढं सोपी गोष्ट नव्हती, परंतु त्या गाडीला हरवलं बरं का. कारण की ती गाडी वाटते एवढी, कारण की तो राजा पब्लिकनं सुद्धा पळतो, कंदूरचा राजा मथुरा फार्म यांचा. आणि शिरसवडीची रायफल तर तुम्हाला माहिती आहे एक टॉपचा बैल आहे या बैलगाड्या क्षेत्रातला. सप्तहिंद केसरीचा किताब त्या बैलाच्या नावावरती आहे. आणि नक्कीच आज खरंच कार्तिकचं कौतुक वारंवार करतोय तर करतोयच, कारण त्या बैलानं आदत आहे तो बैल आणि टॉपच्या बैलांच्या सोबत तो पळतोय आणि 1 नंबर करतोय. म्हणजे नक्कीच त्या बैलाला एक मोठी मागणी येणार या बैलगाडा क्षेत्रात. आणि एक घोटच्या सर्जाच्या पायावरती पाय ठेवून म्हणा, भुंग्याच्या पायावरती पाय ठेवून म्हणा, कारण की ह्या बैलांचा इतिहास जो आहे तो लहानपणापासूनच ज्यावेळेस आदत होती तेव्हापासूनच त्यांनी वर्चस्व त्यांचं राखलेलं होतं. आता हा बैल कितपर्यंत वर्चस्व राखतोय, नक्कीच बक्कासूरचं नाव त्या बैलानं ठेवलं. आज खूप 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 आनंद झाला. त्या कार्तिकचं कौतुक करतोय आणि बाकीच्या सुद्धा बैलांचं कौतुक करतोय, कारण की त्यांनी सुद्धा लढत दिली. कारण मैदानामध्ये थोडासा पाऊस आला त्याच्यामुळे थोडंसं गाडी मधनं पण लागली, एक नशीब म्हणावं लागेल त्या गाडीचं. पण खूप एक्साइटमेंट झाली पाहिजे, कारण की तो बैल दोन्ही खांदी पळतोय तो कार्तिक आणि महान भारत केसरी हरण्या. एक चांगला पैरा जुळून आला, चांगला पैरा. एक वाटत नव्हतं ही गाडी 1 नंबर करेल की, कारण की वाटत होतं की तो जो देवाई विनायक भाऊ लेंगरे यांचा आणि तो लाडू या दोघांमध्येच असं वाटत होतं ती दोघंच मारतील. परंतु काय ओव्हरटॅक हा झालंच पाहिजे. आणि कारण की माणसांना पण कळलं पाहिजे की बैल पण काय ह्या क्षेत्रात पळतात. पाऊस पडतोय त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या, भिजलोय जरा. आणि आपलं सगळ्यांना माहिती आहे बक्कासूर आज आला नाही, त्याबद्दल एक दिलगिरी व्यक्त करतो. कारण की मी लाईव्ह चॅटमध्ये काल म्हटलेलं सुद्धा होतं बक्कासूर 100%, 1001% येणार. परंतु आता तुम्हाला माहिती आहे 4 चिठ्ठ्या बक्कासूरच्या नावाच्या निघालेल्या, परंतु आता आला नाही बक्कासूर. त्याला मी तरी काय करणार, कारण चिठ्ठ्या तर निघालेल्या. मला वाटलेलं साम्राज्य तरी येईल, परंतु साम्राज्य सुद्धा आलं नाही. परंतु असू द्या, जाऊ द्या, बक्कासूर लवकरच येईल, कमबॅक करेल आपला बक्कासूर. कारण की मैदानात बक्कासूर शिवाय मजा नाही, मथुर शिवाय पण मजा नाही. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. धन्यवाद.